थँक्यू धीरज. धीरजने थोडक्यात मनोगत व्यक्त करावं अशी मी त्याला विनंती करतो. मी खाली बसल्या बसल्या मनोजला म्हणालो तर बरं झालं वर नाही बसलो, नाही तर सगळ्यांना कळलं तर आपण रडत असतो असं. मी शक्यतो औपचारिक बोलण्याचा प्रयत्न टाळीन. आदरणीय व्यासपीठ, आपण सर्व उपस्थित मान्यवर आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, मी सरांना म्हणालो होतो की सर मला कदाचित यायला जमणार नाही, मला जरा प्रशासकीय अडचण आहे, मी सध्या काम करतो, तर मग रजा मिळेल ना मिळेल, मला त्याबद्दल जरा शंका आहे. सर मला म्हणाले की धीरज, तू इतर कुठेही कधीही नसता आलास तरी मी आग्रह केला नसता, पण हा कार्यक्रम तू मिस करू नयेस असं मला वाटतं. सर मला खरंच कल्पना नव्हती आणि मी बरं झालं आलो. थँक्यू सर, थँक्स अ लॉट. माझे आईवडील काही कारणास्तव येऊ शकले नाहीत. मला असं झालं की कधी एकदा कार्यक्रम संपतो आणि मी आज काय अनुभव घेतला तो त्यांना सांगावा, असं ते खूप राहून राहून वाटतं आहे. मनोज आणि मी, आम्ही दोघंही, इवन सचिन पण, आम्ही तिघं खूप आता इमोशनल झालेलो आहोत. म्हणजे जसं मनोज म्हणाला की आमचं यश काहीच नाही आहे, हे अगदी खरं आहे. मी कुठल्या तोंडाने तुम्हाला सांगावं की आम्ही काय करून इथपर्यंत आलो, असं इतकं काही आपल्याला आत्ताच इथं पाहायला मिळालं आहे. आजचा दिनविशेष असा आहे की हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने एक विमान बनवायला घेतलं होतं, HAL HF-24. तर ह्या विमानाची काय विशेष गोष्ट आहे, आपण त्याला मारुत नावाने ओळखतो. विमान खूप सुंदर होतं. शास्त्रज्ञांची इच्छा अशी होती की हे विमान सुपरसॉनिक स्पीडवरती उडावं, पण विमान सुपरसॉनिक स्पीडवरती उडू शकलं नाही. का? कारण त्याचं इंजिन तेवढं कॅपेबल नव्हतं. आपण सगळे जे बघतोय आत्ता इथे आलेले सगळे आपले मित्र, हे सगळे सुपरसॉनिक स्पीडने उडू शकतात. त्यांच्यात इंजिन भरण्याचं काम आपण फक्त करायचं आहे. 2005ला सरांनी हा उपक्रम सुरू केला. आज एक तप पूर्ण होतं आहे. सर, तपश्चर्या कशाला म्हणतात? याला म्हणतात सर तपश्चर्या, आणि हेच फळ तुमच्या तपाला आहे. मी म्हणजे माझी देसले सरांची आणि सरांची ओळख ही पुस्तकातनं जास्त झालेली आहे. माझ्यापेक्षा माझा परिवार सरांशी जास्त परिचित आहे. माझी आणि सरांची प्रत्यक्ष भेट पहिल्यांदाच झालेली आहे. पण सरांविषयी खूप ऐकून होतो, सरांच्या कामाविषयी खूप ऐकून होतो. मला नेहमी प्रश्न पडायचा की सरांनी नाव दीपस्तंभ का दिलं असावं, की एखादा व्यक्ती जेव्हा एखादी संस्था एक स्वप्न घेऊन पुढे जातो, त्याचं नाव ठरवण्याआधी प्रत्येक व्यक्ती खूप विचारपूर्वक हे नाव ठरवतो. स्पेसिफिकली खानदेशात असा कुठला दीपस्तंभ नव्हता. सर, आपण तो दीपस्तंभ उभा केलात. आम्ही सर्व खानदेशवासी आपले शतशः ऋणी आहोत या बाबतीत. तुम्ही विजन स्टेटमेंट बघा, दीपस्तंभचं विजन स्टेटमेंट बघा, त्यात खूप खूप उत्तम गोष्टी लिहिलेल्या आहेत की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं, ज्यांना चांगल्या गोष्टींचा लाभ घेता येत नाही, काही कारणास्तव, शारीरिक असो, आर्थिक असो, सामाजिक असो किंवा इतर कुठल्या बाबतीतला असो, तो घेता येत नाही, तो सरांनी उपलब्ध करून दिलेला आहे. दीपस्तंभ हे दिशा दाखवण्याचं काम करत असतात. सर, मला कधी कधी असं वाटतं की आपण नुसती दिशाच नाही दाखवत, आपण स्वतः खांद्यावरती उचलून घेऊन जातात आम्हाला. आपले खरंच आभार. त्याच्यात असं लिहिलेलं होतं, मी येण्याआधी असा विचार केला होता की भारतीय संस्कृतीची जाण असणारे युवक घडवावेत, असं सरांच्या एका विजन स्टेटमेंटमध्ये लिहिलेलं होतं. मी असा फार आतुरतेने वाट बघत होतो की समोर येणारी व्यक्ती ही भारतीय संस्कृतीचा जाण असणारी असेल का. म्हणजे ते बोलणं, लोक बोलतात एक, करतात एक. तुम्ही सरांचा अवतार म्हणजे सरांचं अटायर बघा, सर संपूर्णतः भारतीय संस्कृती, म्हणजे अगदी सरांच्या पायापासून तर सरांच्या डोक्यापर्यंत सर संपूर्णपणे भारतीय संस्कृतीची जाण असलेले व्यक्ती दिसतात. सर, आनंदाची गोष्ट अशी की आज ICC वुमेन्स वर्ल्ड कप चालू होतो आहे आणि आपल्याला बऱ्याचदा ICC मेन्स वर्ल्ड कप चालू असतो तर त्याचा गाजावाजा असतो. आपण वर्ल्ड कप स्त्रियांचा आहे म्हणून दुर्लक्ष करतो. मला नक्की खात्री की UPSC MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी कितीने आज ICC विमेन्स वर्ल्ड कप आहे असं बघितलं आहे. मला असं वाटतं की आपण समतेच्या गप्पा करतो, आपण सामाजिक एकोप्याच्या गप्पा करतो, आपण प्रत्यक्ष आचरणात किती आणू शकू हे थोडी प्रत्येकाने जरी एक एक वीट
चांगली उभारायला सुरुवात केली तर मला वाटतं असे खूप दीपस्तंभ खानदेशात तयार होतील. सर, एकाच वेळी एकाच ठिकाणी ऊर्जेचा इतका मोठा स्रोत, सोर्स ऑफ इन्स्पिरेशन, मला नाही वाटत आमच्यापैकी इतका एका ठिकाणी कोणी बघितला असेल. मी माझा प्रवास अजिबात सांगणार नाही आहे. मी काय केलं ते अतिशय गौण आहे. मी, मनोज, कुणी कुठल्याही कुटुंबातून आला असेल, कितीही प्रयत्न केलेले असतील. मी एक छोटा किस्सा सांगतो. मी इंजिनिअरिंगच्या 3ऱ्या वर्षाला असताना काय कारणाने माझा उजवा हात फ्रॅक्चर झाला. मला लिहायला रायटर घ्यावा लागला. मी प्रयत्न करून पाहिला डाव्या हाताने लिहून बघावं असं. मला अजूनही आठवतं, लक्ष्मी, डाव्या हाताने लिहिणं खूप कठीण आहे, पायाने लिहिणं खरंच. म्हणजे अल्पना, नंदा, महादेव या सगळ्यांनी केलेल्या कष्टांची तर गणतीच नाही आहे. PDF मध्ये अंडरलाईन केलेलं असेल किंवा मार्कर वापरलेला असेल तर ते रीड होत नाही. आपण त्याच गोष्टीवरती मार्कर वापरतो ज्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. मला पूर्ण कल्पना आहे की अल्पनाला कुठल्या दिव्यातून जावं लागलं असेल. तुम्हाला खरंच अंदाज येणार नाही. घरात 10 मिनिटं डोळे बंद करून चालून पहा. त्या प्रत्यक्ष स्थितीत गेल्याशिवाय तुम्हाला या गोष्टीची कल्पना नाही येणार. गाणं चालू होतं, आपण आलो तेव्हा. आशा आहे नावाचं गाणं आहे इक्बालमधलं. त्याच्यातलं एक छोटीशी ओळ आहे, कुछ ऐसा करके दिखा की खुद खुश हो जाए खुदा. अल्पना, नंदा, महादेव आणि लक्ष्मी, खरंच आज खुदा खुश झाला असेल तुमच्यामुळे. सर, ही फक्त दीपस्तंभ नाही आहे, ही एक दिव्यांची माळ आहे. आणि हे सर्व दिवे सगळं जग प्रकाशित करतील. तुम्ही सुद्धा या दिव्यांचा भाग व्हावं. तुम्ही प्रत्यक्ष असाल, अप्रत्यक्ष असाल, तुमच्या क्षेत्रातलं काम तुम्ही स्वच्छ, कार्यक्षम आणि उत्तम करावं, एवढीच एक माफक अपेक्षा समाजाकडनं असते. आपण समाजाला काहीतरी देणं लागतो, आपण समाजाचे उत्तरदायी आहोत, एवढी भावना जरी आपण मनात आपल्या काम करताना ठेवली तरी मला वाटतं पुरेसं आहे. जीवन सोनवणे, मी सध्या भिवंडी महानगरपालिकेत काम करतो. जीवन सोनवणे सर म्हणाले होते की प्रत्यक्ष व्यक्तीला भेटता यावं, तर त्यासाठी सर म्हणतात तसं सरांनी खरंच तास आखून दिलेले होते की दररोज ह्या वेळेपासून इतक्या वाजेपर्यंत प्रत्यक्ष कुठल्याही नागरिकाला कुठलीही अडचण असेल तर त्याला येता येईल. आणि आनंदाची गोष्ट ही आहे की सर गेल्यानंतरही आजपर्यंत तो पायंडा तिथे पाळला जातो आणि अजूनही सर्वसामान्य व्यक्तीला, कमिशनर, आयुक्तांना भेटता येतं. सर, अजून एक थोडी गमतीची गोष्ट सांगायची. मी आल्यानंतर मला फार प्रश्न पडला होता की हे असे मोठे रुमाल, हे शेले इथे का ठेवलेले असतात. मग ते तिकडे बसल्यानंतर मला लक्षात आलं की का ठेवलेले असतात असं. स्पर्धेची फार वेगवेगळी परिमाणं आपण आत्तापर्यंत बघितलेली आहेत. मनोजनी द्रोणाचार्यांचा उल्लेख केला, गुरुदक्षिणेचाही उल्लेख केला. त्या द्रोणाचार्यांनी एकलव्याचा अंगठा काढून घेतला. ह्या द्रोणाचार्यांनी ह्या सगळ्या एकलव्यांचे हात बळकट केलेले आहेत. सर, तुम्ही द्रोणाला छोटं केलं आज. सर, फार वैयक्तिक प्रवास वगैरे मी खरंच सांगणार नाही आहे. मला एक प्रश्न फक्त सगळ्यांच्या वतीने सरांना विचारायचा आहे. सर, तुम्ही नेहमीच घड्याळ नाही घालत का? वेळ विसरून काम करणारा माणूस घड्याळ घालूच शकत नाही. हे व्यक्ती जे लिहितात, तसे वागतात, तसे बोलतात, म्हणूनच दीपस्तंभ खरंच प्रकाश देऊ शकतो. आपण ऐकलत, आपल्या सगळ्यांचे आभार. धन्यवाद.